शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषी विज्ञान केंद्राच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा जैविक द्रवरूप जीवाणू संघ किंवा जैविक खते याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, आपण पाहत आहोत की रासायनिक खतांचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि त्यामुळं जमिनीची प्रत खालावत चाललेली आहे आणि अपेक्षित उत्पादन सुद्धा आपल्याला मिळत नाही. त्यामुळं हा जो लागवड खर्च आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला जैविक खतांचा वापर शेतीमध्ये वाढवावा लागेल. जैविक खतांचा जर आपण वापर केला तर बियाणे सुदृढ होतात, बियाण्याची उगवण क्षमता चांगली होते, रोपावस्थेमध्ये जे काही कीड रोग पिकाला येतात त्यापासून संरक्षण करण्याचं काम हे जैविक द्रवरूप जीवाणू संघ किंवा जैविक खत हे करतं. त्यामुळे याचा वापर आपण शेतकरी बांधवांनी करणं अत्यंत आवश्यक आहे. आता हे जैविक द्रवरूप जीवाणू संघ म्हणजे काय हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. तर जैविक द्रवरूप जीवाणू संघ म्हणजे असे जीवाणू, फायदेशीर जीवाणू ज्यांचं एक मिश्रण तयार केलेलं आहे आणि ते जर आपण आपल्या जमिनीमध्ये सोडलं तर हवेतील नत्र असेल, त्यानंतर आपण जे काही खतं टाकतो ते पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम असेल, सोबतच पिकांची सुदृढ वाढ असेल, हे सर्व कामं करण्याचं हे जैविक खत करतं. त्यामुळं यांचा वापर आपण आपल्या शेतीमध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्ही माझ्या बाजूला जे पाहताय हे सगळे जैविक खत आहेत किंवा जैविक द्रवरूप जीवाणू संघ आहेत. यामध्ये वेगवेगळे जे काही फायदेशीर जीवाणू आहेत त्यांचं मिश्रण तयार केलेलं आहे. पिकानुसार हे मिश्रण असतं. यांचा जो वापर आपल्या शेतीमध्ये आपण केला तर याचा फायदा नक्की शेतकरी बांधवांना होतो. आता हा जो तुम्ही पाहताय हा जैविक द्रवरूप जीवाणू संघ आहे आणि याच्यामध्ये नत्र स्थिर करणारे, स्फुरद विरघळणारे आणि पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत. त्यांचा वापर आपण शेतामध्ये जर केला तर नत्र, स्फुरद, पालाश हे पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे करतात. आणि यांचा वापर एवढे काही तुमच्याकडे तृणधान्य पिकं आहेत, भाजीपाला पिकं आहेत, फळ पिकं आहेत, या सगळ्या पिकांसाठी हे जैविक द्रवरूप जीवाणू संघ याचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. याच्या वापरानं काय होईल तर तुमच्या पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते. प्राथमिक अवस्थेमध्ये किंवा रोपावस्थेमध्ये जे काही कीड रोग आहेत त्यापासून संरक्षण करण्याचं काम हे याच्यामुळे होतं. बियाण्याची उगवण क्षमता चांगल्या पद्धतीने होते. त्यामुळे यांचा वापर आपण आपल्या पिकामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. यानंतर दुसरं जे तुम्ही पाहताय हे आहे द्रवरूप जीवाणू संघ आणि हे तूर, मूग आणि उडीद याच्यासाठी आहे. तूर, मूग, उडीदासाठी याचा जर आपण वापर केला तर आपल्या पिकामध्ये लक्षणीय वाढ होते. विद्यापीठाच्या शिफारसीनुसार सुद्धा की 15 ते 20% वाढ या सर्व जैविक द्रवरूप जीवाणू संघाचा जर आपण वापर केला तर नक्कीच आपल्या शेतीमध्ये होते. त्यानंतर तिसरं आपण जर पाहिलं तर हे जे द्रवरूप जीवाणू संघ आहे हे सोयाबीनसाठी तयार केलेलं आहे. जसं तुम्हाला मी म्हटलं की रायझोबियम, अझोटोबॅक्टर, पीएसबी, केएसबी, अझोस्पिरिलम असे वेगवेगळे फायदेशीर जीवाणू आहेत. त्यांचं मिश्रण असणारं हे जैविक खत आहे. याचा वापर शेतकरी बांधवांना करणं आवश्यक आहे. प्रत्येक पिकानुसार वेगवेगळ्या स्पेसीज असतात, त्यानुसार आपण हे तयार करणं आवश्यक आहे. आता हे सोयाबीनसाठी तयार केलेलं रायझोबियम कल्चर आहे. याचा वापर देखील जर आपण शेतीमध्ये केला तर बियाण्याची उगवण क्षमता वाढणे, हवेतील नत्र पिकाला उपलब्ध करून देणे, सोबतच आपण जे काही जमिनीमध्ये खतं टाकतो ते खतं पिकाला उपलब्ध अवस्थेमध्ये उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणू करतात. त्यामुळे यांचा वापर आपल्या शेतीमध्ये करणं आवश्यक आहे. सोयाबीनसाठी याचा वापर आपण सर्व शेतकरी बांधवांनी करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आपण दुसरं एक जर पाहिलं तर हा हरभरा पिकासाठी आपण तयार केलेला आहे. याचं सुद्धा नत्र स्थिर करणे, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश विरघळणारे जीवाणू हे सगळे याच्यामध्ये असल्यामुळे नत्र, स्फुरद, पालाश हे पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं करतात. याचा वापर जर आपण आपल्या शेतीमध्ये केला तर नक्कीच याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. आता आपण जर पाहिलं की हा जो तुम्हाला मी अझोटोबॅक्टर जे सांगितलं याचा जर आपण वापर केला तर नत्र स्थिरीकरण हे अझोटोबॅक्टर पेशीमध्ये होतं आणि पेशीमध्ये स्थिर केलेला जो नत्र असतो तो नंतर उत्सर्जनाद्वारे बाहेर टाकला जातो आणि अझोटोबॅक्टरच्या पेशी मेल्यानंतर त्यातील जो स्थिर झालेला नत्र असतो तो वनस्पतीच्या मुळाद्वारे घेतला जातो आणि त्यामुळं 10 ते 25% उत्पादनामध्ये वाढ मिळते. यासोबतच द्विदल वनस्पतींमध्ये जे काय आपण पिकासोबत सहजीवी पद्धतीने हे सर्व जीवाणू राहतात आणि त्यामुळं काय होतं, रायझोबियमचं जर आपण जीवाणूचं वापरलं, हे रायझोबियम नावाचं जे आपण वापरलं सोयाबीनमध्ये, तर हे सहजीवी पद्धतीनं काम करतात पिकासोबत, त्यामुळे उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होते.
त्यासोबत ॲसेटोबॅक्टर वगैरे जे आहे, आझोस्पिरिलम आहे, स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत, त्यामध्ये सायट्रिक ॲसिड, त्याच्यानंतर लॅक्टिक ॲसिड, मॅलिक ॲसिड, हे सगळे सेंद्रिय आम्ल जे असतात ते स्रवण्याचं काम या जैविक जीवाणू मार्फत केलं जातं. सोबतच जसं की तुम्हाला म्हटलं मी, थायोबॅसिलस असेल, त्याच्यानंतर सल्फ्युरिक ॲसिड असेल, फेरोबॅक्टेरियस असेल, हे जीवाणू जमिनीत पालाशची हालचाल वाढवतात आणि ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम हे चांगल्या पद्धतीनं करतात. त्यामुळे यांचा वापर आपल्या शेतीमध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. आता याच्या वापरानं फायदा काय होतो? जैविक खतामुळे जमिनीची सुपीकता वाढते. सोबतच मुळांच्या संख्येमध्ये, लांबीमध्ये भरपूर वाढ झाल्यामुळे जमिनीत मुख्य खोडापासून दूरवर असलेल्या अन्नद्रव्य हे पिकास उपलब्ध होतात. यासोबतच जमिनीत प्रतिजैविके सोडल्यामुळं पिकांची कीड व रोगवाढापासून संरक्षण होते आणि दुबार पेरणीसाठी उपयुक्त जो नत्रसाठा आहे तो शिल्लक राहतो, कारण की हे हवेतील नत्र सुद्धा पिकाला उपलब्ध करून देतात. आणि सोबतच धान्याचा दर्जा सुधारतो आणि जवळपास 15 ते 30% उत्पादनामध्ये वाढ होते. त्यामुळं या सर्व जैविक जे जीवाणू द्रवरूप संघ आहेत त्याचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. फक्त वापर करत असताना या जमिनीमध्ये ओलावा असणं आवश्यक आहे. सोबतच पूर्वी आणि नंतर रसायनांचा वापर करू नये. इतर कोणत्याही बुरशीनाशक कीटकनाशकासोबत मिसळून याचा वापर आपण करू नये. मग आता वापर करावा कसा? याचा वापर आम्ही प्रत्येक बॉटलवर सुद्धा लिहून दिलेला आहे. सगळ्यात चांगलं तुम्ही बीज प्रक्रिया याची करणं आवश्यक आहे. प्रत्येक पिकामध्ये बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. जसं की तुम्ही बघत असाल, सोयाबीन असेल, तूर, मूग, उडीद, इतर जे काही पिकं आहेत, अद्रकीमध्ये सुद्धा बेने प्रक्रियेच्या वेळेस आपण केलं चालेल. ह्या सर्व पिकांची आपण बेने प्रक्रिया किंवा बीज प्रक्रिया जर केली तर फार फायदेशीर होते. आता याच्यामध्ये जर तुम्हाला बीज प्रक्रिया करायची असेल तर 100 मिली प्रति 10 किलो बियाणं या पद्धतीने आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. सोयाबीन यामध्ये त्याचं वरचं आवरण हे अत्यंत लहान असल्यामुळे किंवा मग पातळ असल्यामुळे 5 मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणामध्ये आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. सोबतच तुम्ही याला ठिबक सिंचन मधून सुद्धा सोडू शकता. म्हणजे फळपिका असेल किंवा तुम्ही बीज प्रक्रिया केली नाही आणि नंतर तुम्हाला जर त्याचा वापर करायचा आहे तर ठिबक मधून सुद्धा तुम्ही याची 1 लिटर प्रति एकर या पद्धतीमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता. बेने किंवा कंद प्रक्रियेमध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं की 1 लिटर प्रति 100 लिटर पाण्यात मिसळायचं आणि या द्रावणामध्ये जे काही ऊस असेल, हळद असेल यांचं बेनं अर्ध्या तासासाठी बुडवून ठेवायचं आणि ते बियाणं तुम्ही लागवडीसाठी वापरू शकता. ठिबक सिंचनाद्वारे देऊ शकता. उभ्या पिकामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. उभ्या पिकामध्ये देत असताना 1 लिटर 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारण्याच्या सहाय्याने किंवा नोजल न लावता रोपाच्या मुळाजवळ जर आपण दिलं तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. फळझाडामध्ये नत्र स्थिर करणारे व पीएसबी जीवाणू वर्षातून 2 ते 3 वेळेस झाडाच्या वयानुसार प्रत्येकी 5 ते 10 मिली जीवाणू खत 1 लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या बुंद्याजवळ जर आपण दिलं तर नक्कीच याचा फायदा शेतकरी बांधवांना होतो. त्यामुळं आता हंगाम आलेला आहे, खरीप हंगामाची सुरुवात होणार आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांनी बीज प्रक्रिया करावी आणि बीज प्रक्रियेसाठी जैविक द्रवरूप संघाची किंवा जैविक खताची बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांनी याचा अवलंब करावा. आणि हे मिळतं कुठं? तर कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर इथं हे उपलब्ध आहे. आणि याचे नंबर सुद्धा, जे काही संपर्क क्रमांक आहेत, मी स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असतील. तर या स्क्रीनवरच्या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करून याची तुम्ही विकत घेऊ शकता आणि त्याचे आपल्या शेतीमध्ये वापर करू शकता. सर्वांना नमस्कार. ह्या ठिकाणी आता आपण व्हिडिओमध्ये जे महत्त्व पाहिलेलं आहात जैविक संघाचं, तर जैविक संघ जे आहे ते आपला मातीचे पोत सुधारण्यामध्ये मदत करतात. तेवढंच नव्हे तर लागवड खर्चामध्ये सुद्धा बचत होतात. आणि तिसरा जर विचार केला तर उत्पन्नामध्ये सुद्धा 15 ते 20% वाढ करतात. तर आपण जैविक संघाचे जर वापर केलास तर ह्या सर्व गरजा ज्या आहेत परिपूर्ण होतात आणि हे सध्या काळाची गरज बनलेली आहेत. आणि हा जैविक संघाची बद्दल मी असे म्हणेल की ह्या ठिकाणी जे शेतकरी बंधू आहेत, शेतकरी उत्पादक कंपनी आहे, कृषी विभाग आहेत किंवा NGOज आहेत, इतर संस्था आहेत जे आपण शेतीचे निगडीत कार्य करतात, सर्वांना मी प्रमुख या नात्याने आवाहन करते की आपण जैविक संघ वापरण्याच्या जास्त प्रमाणामध्ये प्रचार व प्रसार करावेत. आणि ह्याची उपलब्धता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत पैठण रोड इथे छत्रपती संभाजीनगर इथे कृषी विज्ञान केंद्र आहे. तिथून आपण याची उपलब्धता भरपूर प्रमाणामध्ये आहेत.
ह्या ठिकाणून आपल्याला मिळू शकतात. आणि ह्या व्हिडिओमध्ये जे एक संपर्क क्रमांक आहे त्या संपर्क क्रमांकातून आपण त्या संपर्क करावेत आणि ह्याची उपलब्धता आणि माहिती जाणून घ्यावेत, तर आपण ह्या तंत्रज्ञानाचे अवलंब करावा एवढीच मी ह्या ठिकाणी विनंती करते. धन्यवाद.